नमस्कार. आपलं सगळ्यांचं आपल्या हक्काच्या योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. या ठिकाणी तुम्ही माहिती बघताय जे आपल्या लाडकी बहिणी असतील की लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी येणार आहे आणि खरंच याची ऑफिशियल माहिती म्हणजे फक्त सांगायचं म्हणून तेवढ्यापुरतं नाही तर खरंच ऑफिशियल माहिती महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झाली. कारण अनेक लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत. अनेक यूट्यूबरांनी सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ बनवलेत, हे आपण सुद्धा बघत असाल. न्यूजला सुद्धा बातमी येते. त्या हिशोबानं या ठिकाणी शासनानं हे पत्र काढलं आहे. त्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं या ठिकाणी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं आहे बघा. 24 मार्चचं हे लेटर आहे. महिला व बालविकास विभागाची ई नसती बघा, हे क्रमांक आहे त्याचा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक, या ठिकाणी मागणी क्रमांक आहे सामाजिक सुरक्षा व कल्याण, दुसरं आहे समाज कल्याण, नंतर आहे SC विशेष घटक योजना आणि अनुसूचित जाती म्हणजे या कार्यक्रमांतर्गत योजना 2 आणि 1 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम अनुदाने वेतन स्तर जवळपास 3,960 कोटी इतका नित्यव्यय मंजूर आहे. त्यांनी सांगितलं आहे की जो निधी आहे तो काय मंजूर आहे. वित्त विभागाच्या 7/4/25 रोजी परिपत्रकान्वये 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे, दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना फेब्रुवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखाशीर्षाखाली कोणता 2235D 767 हे बघा, फेब्रुवारी महिन्याचा 2026चा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी स्पष्टपणे सांगा. स्पष्टपणे या ठिकाणी बघून घ्या. पुन्हा नंतर सांगू नका की व्हिडिओमध्ये माहिती नव्हती. व्हिडिओ पूर्ण बघत चला. हे बघा, 2026 आर्थिक लाभ अदा करण्यासाठी हा अनुक्रमांक आहे त्यांचा लेखाशीर्षक. 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली जवळपास 277 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख सचिव महिला बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पित निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे आत्ता काय झाली, मान्यता भेटलेली आहे. जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये किती झाले, 277 कोटी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी येणार आहेत. आणि ही प्रोसेस बघा, महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याची दक्षता त्यांनी घ्यावी असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे. 10 तारखेपर्यंत हप्ता हा भेटलाच पाहिजे असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे येणाऱ्या म्हणजे जी प्रोसेस आहे आता ती प्रोसेसमध्ये आहे बघा. कारण महिला व बालविकास विभागाला स्पष्ट आदेश दिलेत की लवकरात लवकर जे काही सचिव आहेत महिला व बालविकास विभागाचे त्यांनी आता ही प्रोसेस करणं महत्त्वाचं आहे. त्यांना निधी आता काय झाला, उपलब्ध झाला. किती आपण बघितला, 277 कोटी. हा निधी आता त्यांनी प्रत्येकाच्या अकाउंटवर जो हप्ता आहे किंवा जे तरतूद त्यांनी सांगितली त्यानुसार पाठवणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये ज्या महिला, ज्या लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये बसत नाही त्यांना डिस्क्वालिफायसुद्धा केलं जाणार आहे असं सुद्धा स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे. कारण अनेक लाडक्या बहिणी या योजनेचा गैरफायदासुद्धा घेताना दिसतात. ज्या लाडक्या बहिणी शासकीय नोकरीत आहेत त्यासुद्धा लाभ घेत आहेत याचीसुद्धा माहिती उघड झाली होती. आणि त्याचमुळे लाडक्या बहिणीमध्ये या ठिकाणी त्यांनी EKYC सांगितली. EKYC का, तर संपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल. त्यांना बघता येईल की तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे का, 2 व्हीलर आहे का, तुम्ही कोणत्या गोष्टीत, तुमच्या किती शेती आहे, सगळं उपलब्ध होईल. कोणी गव्हर्मेंट जॉबला आहे का. आणि त्यामुळे कोणीही गैरफायदा घेऊ नये. कारण हा पैसा जो आहे तो आर्थिक ज्या व्यक्ती मागास आहेत, ज्यांना खरंच गरज आहे पैशाची, त्यांच्यासाठी ही लाडकी बहीण योजना आहे. चला, सगळ्यांना माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन कोणत्या योजनेवर व्हिडिओ पाहिजे हे कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.